स्टँडर्ड 10 सायन्स 1 लास्ट चॅप्टर नंबर 10 स्पेस मिशन. या स्पेस मिशन मध्ये आपल्याला पहिल्यांदा शिकायचं आहे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम सॅटेलाइट्स म्हणजे उपग्रह. तर याच्यामध्ये नॅचरल सॅटेलाइट आपल्याला माहिती आहे मून आहे विच रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. आणि काय आहे सम अदर प्लॅनेट्स अदर दॅन अर्थ also have the natural satellites. पण the man-made satellites जे आहेत that revolves around the earth are called as artificial satellite. The first artificial satellite त्याचं नाव आहे स्पुटनिक. त्याचं नाव काय आहे स्पुटनिक. was sent in space by सोवियत युनियन म्हणजे आताचं जे रशिया आहे त्यांनी सोवियत युनियन इन 1957. की पहिला जो आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे स्पुटनिक हो ते सोवियत रशियानं पाठवला होता. त्यावेळेस त्याला सोवियत युनियन असं नाव होतं. 1957 मध्येच त्यांनी काय केलं होता पाठवला होता. आणि सॅटेलाइट जे असतं सॅटेलाइट युजेस द सोलार एनर्जी फॉर रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. कोणती एनर्जी वापरतात तर सोलार एनर्जी वापरतात. तुम्ही सॅटेलाइटचं जर का पिक्चर पाहिलं चित्र पाहिलं तर त्याला दोन विंग्स असतात जे सोलार पॅनल्स असतात दोन्ही बाजूने. दे ॲब्झॉर्ब द सोलार एनर्जी आणि that solar energy is used for its mechanical energy to revolve around the earth. And various types of instruments, gadgets, cameras, they are attached or installed on this satellite. आणि आपल्याला various types of satellites आहेत की जे आहेत की अनेक प्रकारचे जे सॅटेलाइट्स आहेत ते इथं आपल्याला सांगितलेले आहेत. पान क्रमांक 137 वर टाइप्स ऑफ सॅटेलाइट. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाइट्स आहेत. वेदर सॅटेलाइट आहे जो आपल्याला हवामानाचा अंदाज येतो. वेगवेगळ्या बातम्यामध्ये वगैरे जे हवामानाचा अंदाज येतो तो ह्या वेदर सॅटेलाइटच्या सहाय्यानं येतो. त्यानंतर कम्युनिकेशन सॅटेलाइट्स आहेत. कम्युनिकेशन सॅटेलाइट्स आहेत. हे कम्युनिकेशन सॅटेलाइट्स काय करतात कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट लोकेशन्स ऑफ द वर्ल्ड. की पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या भूभागावर एकमेकांना कम्युनिकेट करण्यासाठी हे सॅटेलाइट्स काय केले जातात वापरले जातात. त्यानंतर ब्रॉडकास्ट सॅटेलाइट आहेत जे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय करतात प्रसारण करण्याचं काम करतात. जे वेगवेगळ्या प्रकारचे टीव्ही चॅनल्स आहेत त्यांना ब्रॉडकास्ट सॅटेलाइट्स म्हणतात. की जे अनेक प्रकारचे टेलिव्हिजन प्रोग्राम्स बरोबर आहे. अगदी समजा फॉर एक्झाम्पल क्रिकेटचा मॅच अगदी जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात चालू असू द्या आपण आपल्या घरातल्या कोपऱ्यात बसून बघू शकतो. याचं कारण काय आहे हा ब्रॉडकास्ट सॅटेलाइट आहे. त्यानंतर नेव्हिगेशनल सॅटेलाइट हा एक प्रकार आहे. नेव्हिगेशनल सॅटेलाइट हे नेव्हिगेशनल सॅटेलाइट्स काय करतात की एखाद्या फिक्स लोकेशन जे आहे अर्थचं त्याला नेव्हिगेट करतात. त्यानंतर मिलिटरी यूज साठी वापरले जाणारे संरक्षणासाठी वापरले जाणारे मिलिटरी सॅटेलाइट्स आहेत. त्यानंतर
काही अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट सुद्धा असतात की पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट्स ते पण आहेत. ते कशासाठी करतात? फॉरेस्टची स्टडी करण्यासाठी, डेझर्टची स्टडी करण्यासाठी, ओशन्सची स्टडी करण्यासाठी, पोलार आईसची स्टडी करण्यासाठी, नॅचरल रिसोर्सेस ज्या आर्टच्या आहेत त्यांची स्टडी करण्यासाठी, त्यानंतर नॅचरल कॅलॅमिटी समजा फ्लड आलाय तर काय पाण्यासोबत जात नाही, वरून सॅटेलाइटच्या साहाय्याने पाहतात की ते फ्लडची इंटेन्सिटी काय आहे, फॉरेस्टची थिकनेस किती आहे, बरोबर आहे, डेझर्टचं किती एरिया आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा ओशन्सच्या काही कंडिशन्स करायचे असतात तर कंटिन्यू तिथे थांबणं शक्य नसतं, तर हे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट्स तिथं काम करतात. तर हे आहे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. द मॅनमेड सॅटेलाइट्स आर कॉल्ड ॲज आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. फर्स्ट सॅटेलाइट कोणता? ती कोणती एनर्जी वापरतात आणि काय आहे ते टाइप्स ऑफ सॅटेलाइट्स आहेत. वेदर सॅटेलाइट, कम्युनिकेशन सॅटेलाइट, ब्रॉडकास्ट सॅटेलाइट, नेव्हिगेशनल सॅटेलाइट, मिलिटरी सॅटेलाइट्स आणि अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट्स. आणि त्यांचे फंक्शन सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले जे पान क्रमांक 137 वर दिलेले आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. टाइप्स ऑफ सॅटेलाइट पाहिलं. आता पाहायचं आहे ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट. What is meant by orbit of artificial satellite? The path through which artificial satellite revolves around the earth is called as orbits of artificial satellite. म्हणजे काय आहे की ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट काय आहे? हा काय आहे? द पाथ, हा रस्ता आहे थ्रू which artificial satellite revolves around the earth. की पृथ्वीच्या भोवती जो पाथ आहे आणि ज्या पाथनं हा सॅटेलाइट फिरतो त्याला ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट म्हणायचं. हे जे ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट इट मे बी इलिप्टिकल, हे इलिप्टिकल पण असतं अँड इट मे बी सर्क्युलर. हो, की कसं लक्षात घ्या. समजा ही अर्थ आहे, ही काय आहे? अर्थ आहे आणि काही जे सॅटेलाइट्स असतात पोल टू पोल, हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल, काही असे पोल टू पोल फिरतात. हे कोणतं ऑर्बिट आहे? हे इलिप्टिकल ऑर्बिट आहे. आणि काही पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन फिरतात, हे असं. तर हे कोणतं ऑर्बिट आहे? सर्क्युलर ऑर्बिट आहे. म्हणजे जे आर्टिफिशियल सॅटेलाइटचे जे ऑर्बिट्स आहेत इट मे बी इलिप्टिकल, ते पोल टू पोल फिरणार आहे, किंवा पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन ते आहे सर्क्युलर ऑर्बिट. असे दोन प्रकारचे काय असतात? ऑर्बिट्स असतात. आता हे जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स जे असतात सगळे ते डू नॉट रिव्हॉल्व इन द सेम ऑर्बिट. सगळेच आर्टिफिशियल सॅटेलाइट्स एका सेम ऑर्बिट मध्ये फिरतात असं नाही. ईच आर्टिफिशियल सॅटेलाइट हॅज इट्स ओन ऑर्बिट. प्रत्येक आर्टिफिशियल सॅटेलाइटला स्वतःचं एक ऑर्बिट असतं. एकाच ऑर्बिट मध्ये कधीच दोन आर्टिफिशियल सॅटेलाइट्स फिरत नाहीत. आणि काय आहे द फंक्शन ऑफ सॅटेलाइट अँड हाईट ऑफ सॅटेलाइट जे आहे की हे जे ऑर्बिट सिलेक्ट करायचं असतं, कोणतं आर्टिफिशियल ऑर्बिट सिलेक्ट करायचं ते कशावर असतं? तर फंक्शन ऑफ सॅटेलाइट तो सॅटेलाइट स्पेस मध्ये गेल्यानंतर कोणतं फंक्शन पार पाडणार आहे? आता जे मी
म्हणजे किंवा सांगितलंय कोणतं कोणतं की वेदर सॅटेलाइट आहे का, नेव्हिगेशनल आहे का, ऑब्झर्वेशनचं आहे का, मिलिटरी सॅटेलाइट आहे का, किंवा ब्रॉडकास्टिंग सॅटेलाइट आहे का, तो नेमकं कोणतं फंक्शन पार पाडतोय त्याच्यावर काय असतं आर्टिफिशियल ऑर्बिटचं म्हणजे ऑर्बिट ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट डिपेंड्स. आणि दुसरं असतं हाईट ऑफ सॅटेलाइट. हाईट ऑफ सॅटेलाइट की सॅटेलाइट ऑर्बिट की नेमकं तुम्हाला किती उंचीवर सॅटेलाइट पाठवायचं आहे याच्यावर सुद्धा काय ठरतं, हे ऑर्बिट काय होतं ठरतं. तर हे जे काय आहे आणि तो आपल्याला हे जे ऑर्बिट सिलेक्शन आहे ते कोणत्या दोन फॅक्टर्सवर अवलंबून असतं, द फंक्शन ऑफ सॅटेलाइट अँड हाईट ऑफ सॅटेलाइट ऑर्बिट की नेमकं किती उंचीवर तुम्हाला सॅटेलाइट पाठवायचं आहे ह्या दोन गोष्टीवर काय ठरतं, ऑर्बिट ठरतं. आता समजा आपल्याला जर का सॅटेलाइट काय करायचं आहे अर्थच्या भोवती प्लेस करायचा आहे तर तुम्हाला एक एक्सप्रेशन इथं दिलेलं आहे. एक्सप्रेशन म्हणजे काय, एक समीकरण इथं डिराईव्ह करून दाखवलेले कशासाठी जे आहे. तर आपण इथं बघू कोणता आहे मुद्दा आहे 3 मार्काचा. काय आहे, एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी. पहा हे इथं महत्वाचं, बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतं की धडा पहिल्यामध्ये का धडा 10व्यामध्ये. एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी. क्रिटिकल व्हेलॉसिटी ज्याला V आणि C म्हणतात फॉर आर्टिफिशियल सॅटेलाइट. फॉर आर्टिफिशियल सॅटेलाइट. लक्ष द्या 3 मार्काला हे एक्सप्रेशन येऊ शकतं. एक्सप्रेशन म्हणजे आपल्याला त्याचा फॉर्म्युला काढावा लागतो. मराठीत व्यवस्थित ऐकून घ्या अगोदर की क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे नेमकं काय. त्या शब्दातच आहे क्रिटिकल, ना कम ना ज्यादा. ही व्हेलॉसिटी अशी द्यावी लागते की तो सॅटेलाइट अर्थच्या भोवती फिरला पाहिजे. ही व्हेलॉसिटी जर काय जास्त झाली तर तो पृथ्वीच्या सरफेस पासून खूप लांब जाईल, अनंताच्या प्रवासाला निघून जाईल. आणि व्हेलॉसिटी जर का कमी झाली तर हा धाडकन येऊन आदळेल पृथ्वीवर. म्हणून ही ह्या व्हेलॉसिटीला नाव काय दिलं, क्रिटिकल. की ही व्हेलॉसिटी एकदम तंतोतंत लागते. जास्त असूनही चालत नाही आणि कमी असूनही चालत नाही. व्हॉट इज मीन्ड बाय क्रिटिकल व्हेलॉसिटी, तर इट इज द व्हेलॉसिटी गिवन टू आर्टिफिशियल सॅटेलाइट. इट इज द व्हेलॉसिटी गिवन टू द आर्टिफिशियल सॅटेलाइट सो दॅट इट कॅन रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. की त्यानं पृथ्वीच्या भोवती फिरला पाहिजे, त्याने पृथ्वीवर येऊन पण आदळलं नाही पाहिजे आणि त्याने पृथ्वीला पासून लांब जाऊन कुठेतरी आनंदाच्या प्रवासाला तो निघून नाही गेला पाहिजे. म्हणून याला काय म्हणतात, तर क्रिटिकल व्हेलॉसिटी. आपल्याला विचारलं व्हॉट इज मीन्ड बाय क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट, तर सांगायचं व्हेलॉसिटी गिवन टू आर्टिफिशियल सॅटेलाइट so that it can revolve around the earth in a specific orbit is called as critical velocity. आणि हे जे काय क्रिटिकल व्हेलॉसिटी साठी याचं काय करायचं आपल्याला, एक्सप्रेशन. मी सांगतो महत्वाचा असा प्रश्न आहे, मागच्या कोणत्याच एक्झामला आला नव्हता, त्याच्यामुळे तुम्हाला येऊ शकतो. तर आता हा जो क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे त्याच्यासाठी आपण अगोदर काय करू, डायग्राम काढू. हे पहिल्यांदा हे जे इनर सर्कल आहे हे काय आहे, अर्थ आहे. त्यानंतर त्याच्या बाहेर एक सर्कल आहे, पान क्रमांक 137 वर. आपण पहिल्यांदा व्यवस्थित आकृती लक्षात घेऊया. हे सॅटेलाइट्स ऑर्बिट आहे किंवा ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट आहे. हे ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट आहे की ज्याच्यावर त्या सॅटेलाइट फिरतोय. हा जो इथं मी गोल करतोय हा काय आहे, सॅटेलाइट आहे. त्यानंतर
हे जे कॅपिटल आर आहे इट इज द रेडियस ऑफ अर्थ आहे. हे इथून एच जे आहे ते हाईट ऑफ सॅटेलाइट फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ आहे. आणि हे जे स्मॉल आर आहे ही रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट आहे. ही काय आहे आणि याला क्रिटिकल व्हेलॉसिटी जी टँजेन्शियल देतात ती आहे. ही व्हीसी म्हणजे काय आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे. नीट समजावून घ्या डायग्राम. हे आतलं पान क्रमांक 137 वरची आहे. हे जे आतलं इनर सरफेस म्हणजे इनर सर्कल जे आहे ती काय आहे अर्थ आहे. जे आउटर सर्कल आहे ते ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट आहे. हा डॉट जो दाखवलाय मोठा तो सॅटेलाइट आहे. कॅपिटल आर इट इज द रेडियस ऑफ अर्थ आहे. एच इट इज द हाईट ऑफ सॅटेलाइट फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ आहे. आणि हे जे स्मॉल आर आहे इट इज द रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट आहे. ही असा ह्या आकृतीचं काय आहे अर्थ आहे. हा अर्थ अगोदर आपल्याला नीट व्यवस्थित लक्षात आला पाहिजे. आता काय म्हणू लेट एम बी द मास ऑफ काय आहे लेट एम बी द मास ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट. काय आहे लेट एम बी द mass of artificial satellite. M काय आहे mass of artificial satellite आहे. आणि it revolves around the earth at height h. h एवढ्या हाईट वर तो काय करतोय पृथ्वीच्या भोवती काय करतोय फिरतोय सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. हा बरोबर आहे. लेट vc काय आहे इट्स क्रिटिकल व्हेलॉसिटी. ती त्याची काय आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे. आणि कॅपिटल आर हे रेडियस ऑफ द अर्थ आहे. स्मॉल आर रेडियस ऑफ द ऑर्बिट आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मग ज्यावेळेस एखादी वस्तू सर्क्युलर मोशन परफॉर्म करते त्यावेळेस त्याच्यावर कोणता फोर्स ऍक्ट होत असतो सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होत असतो. म्हणून इथं लिहितो मी सेंट्रिपिटल फोर्स जो आहे ऑन सेंट्रिपिटल फोर्स ऑन सॅटेलाइट किती असतो तर आपल्याला माहिती आहे तो आहे एम व्ही स्क्वेअर व्हीसी स्क्वेअर अपॉन आर आहे. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ हा काय करत असतो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतो. काय म्हटलं मी पहा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ प्रोव्हाइड्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड्स सेंट्रिपिटल फोर्स. लक्षात घ्या परत येऊयात आपण काय पाहतोय आपण एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी फॉर आर्टिफिशियल सॅटेलाइट. मी डायग्राम काढलेली इथं अर्थ आहे हे सॅटेलाइटचं ऑर्बिट आहे. कॅपिटल आर रेडियस ऑफ द अर्थ आहे. स्मॉल आर हे रेडियस ऑफ द ऑर्बिट आहे. हा सॅटेलाइट आहे ज्याचं मास m आहे. ही व्हीसी आहे ज्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी ज्याला आपण म्हटलं h काय इट इज द हाईट ऑफ द सॅटेलाइट आहे. इथं मी या बाजूला सांगितलंय लेट m बी द मास ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट. आर्टिफिशियल सॅटेलाइटचं मास m आहे आणि लेट vc इट्स क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे. आणि आपल्याला माहिती आहे ॲज आर्टिफिशियल सॅटेलाइट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अ सेंट्रिपिटल फोर्स इज ऍक्ट ऑन सॅटेलाइट. जेव्हा कोणतीही वस्तू सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असते तेव्हा त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होत असतो. हे मी तुम्हाला ग्रॅव्हिटेशन नावाच्या पहिल्या धड्यात सांगितलेलं आहे 10वीला सायन्स 1 मध्ये. मग त्याचं किती त्याचं तो सेंट्रिपिटल फोर्सची मॅग्निट्यूड किती आहे तर m vc स्क्वेअर अपॉन r आहे. वेर m इज द मास ऑफ द सॅटेलाइट vc इज द क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट अँड r इज द रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा कोणतीही वस्तू पृथ्वीभोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असते त्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काय करत असतो हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतो. म्हणून मी काय म्हणू शकतो
की काय आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असतो, तर आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असतो, GMM अपॉन R प्लस Hचा स्क्वेअर. हा काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पहिल्या धड्यामध्ये आपण पाहिलेले. आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाच्या बरोबरीला आहे, ह्या सेंट्रिपिटल फोर्सच्या बरोबरीला आहे. तर इथं जो आहे, मग हे स्मॉल एम गेट कॅन्सल्ड आणि मग शिल्लक काय आहे, तर GM आणि RF चा स्क्वेअर म्हणजे काय आहे, तर R चा स्क्वेअर आहे इज इक्वल टू VC स्क्वेअर अपॉन R. मग VC स्क्वेअर इज इक्वल टू GM अपॉन R. GM अपॉन R आणि मग शिल्लक VC काय येईल, तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर GM अपॉन R आणि ह्या R ची किंमत किती आहे, तर GM अपॉन R प्लस H. समजावून घ्या, लिहून काढले मी याला समोर का लिहिलं, तर हा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन सॅटेलाइट आणि हाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करत असतो, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतो. म्हणून मी समोरासमोर लिहिलं. इथं स्मॉल एम कॅन्सल झाले. शिल्लक काय राहिले, GM R प्लस H आणि VC स्क्वेअर अपॉन R. हे R प्लस H लाच मी आकृतीवरून काय लिहिलंय, हे R प्लस H म्हणजेच R आहे, R चा स्क्वेअर. मग एक R कॅन्सल होतं. शिल्लक काय राहिलं, VC स्क्वेअर GM अपॉन R. नंतर मी दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं GM अपॉन R आणि परत R ची किंमत मी R प्लस H लिहिली. आता तुम्ही जर त्या लास्ट इक्वेशन कडे व्यवस्थित बघितलं, या शेवटच्या इक्वेशन कडे व्यवस्थित पाहिलं, तर VC म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि हा त्याचा फॉर्म्युला आहे अंडर रूट कॅपिटल G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल M म्हणजे मास ऑफ द अर्थ, कॅपिटल R रेडियस ऑफ द अर्थ आणि प्लस H काय आहे, तर H आहे हाईट ऑफ द सॅटेलाइट. आणि याच्याकडे जर का तुम्ही नीट व्यवस्थित बघितलं, आता फक्त याच्याकडे बघा, याच्यावरच मी कॅमेरा फोकस करतोय. हे चौकोन काढलेलं आहे मी आणि काय, दिस इज द फॉर्म्युला फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट. जो सॅटेलाइटचं काय क्रिटिकल व्हेलॉसिटीचा काय आहे, हा फॉर्म्युला आहे. आणि तुम्ही ह्या फॉर्म्युलाकडे जर का नीट लक्ष दिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की कॅपिटल G हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, मास ऑफ द अर्थ कॉन्स्टंट आहे, कॅपिटल R म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ कॉन्स्टंट आहे. बदलणारी गोष्ट फक्त काय आहे, H. बदलणारी गोष्ट काय आहे, H. आणि ती सुद्धा 1 अपॉन H आहे. म्हणजे मी इथं काय सांगेल की क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट डज नॉट डिपेंड अपॉन मास ऑफ सॅटेलाइट. हो, सॅटेलाइट केवढा आहे, 1 किलोचा का 100 किलोचा का 1000 किलोचा का 2000 किलोचा का 5000 किलोचा, डजंट मॅटर ॲट ऑल. तो फक्त ते कशावर अवलंबून आहे, त्याच्या हाईटवर आहे. आणि ही क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू हाईट ऑफ सॅटेलाइट. हो, जशी जशी सॅटेलाइटची हाईट वाढत जाते तशी तशी क्रिटिकल व्हेलॉसिटी सुद्धा कमी होत जाते. हा फॉर्म्युला आपल्याला सांगतोय. आणि या फॉर्म्युलामध्ये जर का आपण फक्त हाईट टाकली तर आपल्याला किती क्रिटिकल व्हेलॉसिटी द्यावी लागेल हे कळतं. की फक्त आपण किती हाईटवर सॅटेलाइट सोडायचं आहे, ते फक्त हाईट तिथं टाकली मीटरमध्ये की आपल्याला त्याला किती क्रिटिकल व्हेलॉसिटी द्यावी लागेल. लगेच त्याचं इथं काय करता येतं, अगदी आपल्या 10वीच्या लेवलवर सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन्स करता येतील. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही.